बघा बघा. तू तू इथे काय घ्यायला आलेस? सर, आज सकाळी मला ऑफिस मधून टर्मिनेशन लेटर मिळालंय, ज्यात माझं चारित्र्य आणि मिसबिहेवियर बद्दल लिहिलंय. ते मुळीच खरं नाहीये सर. मला वाटतं तुम्ही ते लेटर परत घ्यावं. असं आहे काय? म्हणजे तू इथे सौदा करायला आलीस? म्हणजे तुझ्या चुकीची तुला जाणीव झाली तर? अजिबात नाही. मी इकडे माझा राजीनामा द्यायला आले. आणि राहिला प्रश्न सौद्याचा, जर तुम्ही त्या 55 कामगारांना परत कामावर ठेवणार असाल तर मला युनियनला काहीच सांगावं लागणार नाही. मी ही गोष्ट माझ्यात आणि मॅनेजमेंट मध्येच ठेवीन. अच्छा, पण तू इथून गेल्यानंतर कोणाला काही सांगायच्या लायकीचीच राहणार नाहीस. आमच्याशी गद्दारी केल्याचा परिणाम तुला आज कळेल. तलावर थप्पड मारली होतीस ना? ज्या इज्जतीच्या जोरावर तू आपलं तोंड चालवत होतीस ना, त्याच तोंडानं तू आता इज्जतीची भीक मागशील. काय वेळा करशील तू? मजा आला. जा तू पण जा. नको जाऊ, नको जाऊ. सोड सोड मला. नाही, मी तुला नाही जाऊ देणार. ना प्लीज नको जाऊस. आणि मला हे कळत नाही की तू माझ्या इथं खाजगी जीवनात का लक्ष देतोय? अरे, हा तुझा खाजगी मामला आहे. म्हणजे नको रे, माझ्या आयुष्यात इतके ढवळाढवळ करूस प्लीज. ज्या हरामखोरांनी तुझी ही अवस्था केली त्यांना शिक्षा येऊ नये. आम्ही त्यांना सोडून द्यावा असं वाटतं तुला? का सोडायचं ग त्याला? म्हणजे त्याने असा अत्याचार करत राहावा? तसं नाहीये. त्यांना शिक्षा मिळेल, पण तुम्ही नका देऊ. मग कोण देणार? तू देशील? नाही, मी कोर्टात जाईन. ते कोर्ट जिथे सत्य आणि असत्याचा निर्णय फक्त शब्दांवर होतो. हो, माझा विश्वास आहे न्यायदेवतेवर. तुझा अजून कायदेशीर संबंध आला नाही ना, म्हणून अशी बोलतेस तू. तुला पश्चाताप होईल. नाही, तुमचा नसेल विश्वास कदाचित, पण आज हाच कायदा पित्यासारखा माझ्या समोर उभा आहे, ज्याने कित्येक अन्याय निरपराधी लोकांसाठी आपला जीव दिला. त्या कायद्याकडे न्यायाची अपेक्षा नाही करू शकत. बलात्कार साबित करणे फारच कठीण असतं. त्यामुळेच अपराधी सबळ पुराव्याअभावी सुटून जातात. तर मग आम्ही काय करायला पाहिजे? त्यांना शिक्षा मिळो न मिळो, पण स्त्रीची बदनामी नक्कीच होते. जी गोष्ट कुणालाही माहिती नसते ती सगळ्या जगाला कळते. एकदा पुन्हा विचार करा न्यायालयात जाण्यापूर्वी. मी पूर्ण विचार केलाय. आता मला जगाची पर्वा नाही किंवा बदनामीची पण. तुला कदाचित माहिती नाहीये, एका स्त्रीसाठी बलात्काराची केस ही बलात्काराहून कमी नसते. वकिलांचे प्रश्न इतके घाणेरडे आणि अश्लील असतात की सात्विक स्त्रिया कोर्टाची पायरी चढायलाही घाबरतात. वकिलांचे प्रश्न उत्तर इतकी वेडीवाकडी असतात की कुठलीही सामान्य स्त्री त्यांच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकत नाही. तर तुमच्या मते आम्ही चूप राहायला पाहिजे? वकील म्हणून माझा हाच सल्ला आहे की एक स्त्री म्हणून आम्हाला या वाढत्या अत्याचाराशी लढावंच लागेल. आणि कुठल्या ना कुठल्या स्त्रीला जगासमोर येऊन आपलं मत मांडावंच लागेल की आम्हालाही विरोध करण्याचा अधिकार आहे. आणि कुठल्याही पुरुषाला हा अधिकार नाहीये की स्त्रीच्या मर्जी विरुद्ध
तो तिला स्पर्शही करू शकेन. आम्हाला अधिकारांसाठी लढावंच लागेल. आमच्यापैकी कुठल्या तरी एका स्त्रीला बळीचा बकरा व्हावंच लागेल. आणि तुमची इच्छा आहे निशाने बळीचा बकरा व्हावं? आम्ही असं होऊ देणार नाही. आज जरी माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं, उद्या उद्या आणखी कोणाचं तरी करतील आणि बदनामीच्या भीतीमुळे आपण गप्प बसायचं नाही. मी असं होऊ देणार नाही. मी त्यांना तुरुंगात पाठवल्याशिवाय गप्प बसणार नाही. मिस्टर खन्ना, यू मे प्रोसीड नाउ. थँक यू मिलॉर्ड. मिस ईशा देवी, कोर्टाची पायरी चढण्यापूर्वी तुम्हाला बदनामीची भीती वाटली नाही? नाही, या लोकांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळायलाच हवी. मला वाटतं तुम्ही आणि तुमच्या विद्वान वकील साहेबा कोर्टाच्या आधी स्वतःच शिक्षा द्यायला आतुर झाला आहात. जेलमध्ये पाठवू इच्छित आहात. मिलॉर्ड, मिस्टर वर्मांच्या कंपनीमध्ये ईशा देवीचा बेमूरवर तडफोडपणा भयंकर वाढला होता. कंपनीच्या कुठल्याही डायरेक्टरांच्या केबिन मध्ये ती विना परवानगी सरळ घुसायची आणि तिथे अत्यंत बेजबाबदारपणे वागायची. अँड हाईट ऑफ द सिच्युएशन, 4 एप्रिलच्या दिवशी मिस्टर वर्माजींच्या केबिन मध्ये मिस ईशा देवी बिना परवानगी घुसली. तिथे कुठल्या तरी क्षुल्लक कारणावरून वर्माजींचे मित्र रुद्रप्रताप सिंग यांच्या थोबाडीत तिने मारली. अँड दॅट वॉज द हाईट ऑफ हर मिसबिहेवियर. मिस्टर वर्माजीने तिला तात्काळ नोकरीवरून काढून टाकलं. तेव्हा मिस्टर वर्मांना शोधत शोधत ती सरळ त्यांच्या फार्म हाऊसवर पोचली. तिथे वर्माजींनी परत कामावर घ्यावं म्हणून त्यांच्या हातापाया पडायला लागली. मिस्टर वर्माजींनी तिला साफ नकार दिला, कारण त्यांना त्यांच्या कंपनीची शिस्त सांभाळायची होती. जेव्हा ईशा देवींच्या हे लक्षात आलं की मिस्टर वर्माजी असं आपलं ऐकत नाहीये, त्यावेळी तिने त्यांना बदनाम करायची धमकी दिली. मिस्टर वर्माजींनी तिला तात्काळ तिथून निघून जायला सांगितलं. त्यावेळी माझ्या सर्व अशिलांना धमक्या देत ती तिथून निघून गेली. पुढे काय झालं हे माहित नाही, पण 6 एप्रिलच्या दिवशी सकाळी पोलिसांकडून कळालं की ईशा देवींनी माझ्या सर्व अशिलांवर बलात्काराचे आरोप लावलेले आहेत. मिस्टर वर्माजी, तुम्ही पहिल्यांदा मिस ईशा देवीला कधी भेटलात? जेव्हा ती माझ्या ऑफिसमध्ये इंटरव्ह्यू द्यायला आली होती. अच्छा. आणि मी तिचं सिलेक्शन केलं होतं. कुठल्या पोस्टसाठी? लेबर ऑफिसरसाठी. म्हणजे दररोज ही शेकडो लोकांना भेटत असणार. होय, तिचं कामच तसं होतं. तिला लोकांना भेटण्यामध्ये खूप आनंद मिळत असे. ती फार ब्रॉड माइंडेड होती, म्हणूनच मी तिला लेबर ऑफिसर म्हणून घेतलं. अच्छा, म्हणजे रोज ती ओळखीच्या अनोळखी अशा शेकडो लोकांना भेटत असणार, त्यांच्याशी हसून बोलत असणार. तुम्हाला म्हणायचं काय आहे? हेच की यांचा पेशाच असा आहे की त्यांना रोज शेकडो माणसांना भेटावं लागतं. ऑब्जेक्शन मिलॉर्ड, यांच्या व्यवसायाचा या केसशी काही संबंध नाही. संबंध आहे मिलॉर्ड. बलात्काराच्या केसमध्ये स्त्रीचा पेशा आणि तिचं चालचलन याचा खूप मोठा संबंध असतो आणि ते जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. बलात्कार झालाही आहे, पण एक भारतीय नारी भरलेल्या कोर्टात येऊन या बलात्काराच्या चर्चेचं चरबीत चरवण करत नाही. ती लाजेनं आपला जीव देईल. पण मिस ईशा देवींच्या चेहऱ्याकडे बघा. लाज, पश्चाताप याचा लवलेशही त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाहीये. या अशा स्त्रिया म्हणजे नारी जातीला कलंक आहे. आईच्या नात्याला काळीमा फासणारे आहेत, बहिणीच्या नात्याला कलंक फासणारे आहेत, मुलीच्या नात्याला कलंक फासणारे आहेत. आय ऑब्जेक्ट युअर ऑनर.
I also object the same existence of such women in our society, my lord. अशा स्त्रियांना समाजात राहण्याचा काही एक अधिकार नाहीये, ज्या सगळं करून सवरून वर इज्जतदार आणि देवी बनू इच्छितात. मिलॉर्ड, बलात्कार करणारा आपल्या घरी किंवा फार्म हाऊसवर एखाद्या मुलीला बोलवत नाही किंवा एखादा पुरावाही मागे सोडत नाही, कारण आपण उद्या त्यात फसू म्हणून. मिलॉर्ड, मी न्यायालयाला विनंती करतो की अशा स्त्रीला जास्तीत जास्त कठोर शासन व्हावं आणि माझ्या अशिलांना बा इज्जत निर्दोष सोडून द्यावं. दॅट्स ऑल युअर ऑनर. मिसेस गुप्ता, यू मे प्रोसीड नाउ. माय लॉर्ड, ज्या गुन्ह्यासाठी आम्हा सगळ्यांना या कटघऱ्यामध्ये उभं केलेलं आहे ते चारही खून आम्हीच केले. मला माहिती आहे आम्ही चुकीचे वागलो, आम्ही गुन्हेगार आहोत. जज साहेब, आम्ही तर जन्मताच बेकार होतो. आम्ही कशाला जगतोय तेच माहिती नव्हतं आम्हाला. ती ईशा होती ना, ईशा, तिने आम्हा सर्वांना फुटपाथवरून उचलून चांगल्या मार्गी लावलं. पण सांगा, त्या हरामखोरांनी सगळं मातीत मिळवलं. पहिले 9 महिने सतत आम्ही त्यांच्याबद्दल चौकशी केली, तेव्हा आम्हाला कळालं आमच्यासारखी बरीच लोक आहेत ज्यांना त्यांनी फसवलंय. आम्ही जो गुन्हा केला आहे तो फक्त ईशावर झालेला अत्याचार आणि अन्यायाचा बदला नव्हता. आम्हाला अंकुश आणायचा होता या समाजावर. आम्ही विचार केला की हाच शेवटचा आणि बरोबर मार्ग आहे. तुम्ही आम्हाला फाशी दिलीत तरी काही तक्रार नाही. वाईट इतक्याच गोष्टीचं वाटतं की ईशा, जी आमचा आदर्श होती, त्याच आदर्शावर बलात्कार झाला. कायद्यानं तिला न्याय देण्यात असमर्थता दाखवून बदनामीच्या अंधकारात ढकलून दिलं. तेव्हा आम्ही हे घोषित केलं की आम्ही आमच्या पद्धतीनं प्रतारित आदर्शाला न्याय देऊ. आम्ही त्या सैतानांना मारून समाजातली घाण साफ करण्याचा प्रयत्न केलाय. पण ही परिस्थिती दारुण आहे जज साहेब. मी तुम्हाला विनंती करतो जज साहेब, हा जो आपला कायदा आहे हा अपूर्ण आहे. त्याला आणखी मजबूत बनवा, जेणेकरून आमच्यासारखे तरुण भावनेच्या भारात कायद्याला हातात घेऊ. मी आपल्याला विनंती करतो, तुम्ही समाजाला असा अंकुश लावा की समाजातून नेहमीसाठी तिरस्कार संपायला हवा, अगदी संपूर्णपणे. मी आपल्याला हात जोडून नम्रपणे हीच विनंती करतो जज साहेब. सगळे पुरावे आणि साक्ष लक्षात घेता कोर्ट या चौघांना फाशीची शिक्षा देत आहे.